नमस्कार, मराठी ब्लॉगर सुनीतामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आता आम्ही जात आहोत जुहू चौपाटीला। त्यांनी गेलेले आहेत काहीतरी ऑफिसच्या कामासाठी। मी, प्रिया आणि अभय आम्ही तिघजण जात आहोत जुहू चौपाटीला। आम्ही पण पहिल्यांदाच जात आहोत। ज्या वर्षी आम्ही आलो त्या वर्षी लॉकडाऊन होतं आणि खूप जायची इच्छा होती, पण सर्व काही बंद होतं, त्याच्यामुळे गेलो नव्हतो। सुट्टीच्या दिवशी जायचं म्हटलं तर प्रियाची परीक्षा असते रविवारी, आज नाही परीक्षा, त्याच्यामुळे म्हटलं जाऊन येऊयात, मुलांना पण थोडंसं चेंज मिळेल, कारण घरात बसून बसून सर्वांनाच बोर झालेला आहे। त्याच्यामुळे चला आता आपण तिकडे भेटूयात। तर आम्ही आता बेस्ट बसने आलेलो आहोत जुहू चौपाटीला। 1 तास लागला आम्हाला येण्यासाठी आणि आता पोहोचलेलो आहोत। प्रिया, खूप छान आल्याबरोबरच चेहऱ्यावर वेगळाच उत्साह आला आहे ना। हां, जुहू बीचमधील एक सुंदर आठवण आपण कॅमेऱ्यात कैद करूया। सो नाईस ऑफ दॅट। कसलं भारी वाटायला इथे येऊन आहे ना। ते नारळाचे झाडं ते सुंदर वाटायला। अभय, छान वाटायला ना रे येऊन। हे नारळाचे झाडं, पाणी, समुद्र मस्त वाटतं। मी इथं ठेवतो नको हातात घेतो। तर आम्ही इथे दुपारी आलेलो आहोत 2:30 वाजता, तरी सुद्धा इथं एवढी गर्दी आहे ना की भरपूर अशी लोक आहेत। याच्यावरूनच अंदाज घेऊ शकतो की आपण संध्याकाळी तर किती गर्दी असेल इथं, म्हणजे खूपच गर्दी असेल। गर्दीमध्ये जास्त नको म्हणून आम्ही दुपारी आलेले आहोत। निवांत बसता येईल, थोडंसं छान एक शांत ठिकाणी म्हणून। तुझी पतंग कोणीतरी घेऊनच जावी लागते। चला पुढे चला, तुम्ही तो बघितले नाही ना? आज खूप जणांनी बघितले। चल ना आपण पुढं, चलो। मुलांचे कसे चेहरे खुलले, एकदम घरी बोर झालेले। किती गर्दी असते ना याचा, दुपारी एवढ्या गर्दी आहे, रात्रीचा अंदाज घे ना किती गर्दी असते। हो, ह्याच्यात कसं बसायचं अभय? बसायचं माहिती आहे, मस्त आहेत पण राईड हा इथं। अरे असं फिरायला नाही चांगलं वाटत अभय तुला? काय करा वाटते? नाही काय करा वाटते मग? हा वाटतंय, काय हा वाटतंय। ए पॅन्ट घालू दे अभय, आताच नको। चल तिकडून जाऊन येऊया। काय करायला ये आपण एकटे चालत हा, पप्पानी इतका आनंद सोडला, मिस केला। असं येतो अभय किल्ला बनवायला? मोडायला पण येतो। ए नको मोडू, राहू दे, किती छान बनवलंय। मुलांचा छंद। ते कोस्टल रोडचं काम सुरू असल्यामुळे जाताच येत नाही असं समुद्राचा खराब फील। इकडे चल ना, नको प्रिया जायचं तिकडे। किती छान वाटायलंय, चालण्यामध्ये सुद्धा पण वेगळाच आनंद आहे। तुला पाण्यात खेळायचंय का? थोडं थांब ना, खेळूयात आपण। मला पाण्यात खेळायचंय, किल्ला बनवायचा, पतंग उडवायची, खायचंय। पण शांत छान आहे वातावरण। नेहमीच इथं जुहू चौपाटीच्या इथे गर्दी असते, खूप गर्दी असते, म्हणून आम्ही असं ठरवूनच दुपारी आलो। आणि आल्यानंतर खरोखरच येण्यासाठी 1 तास लागला, पण आल्यानंतर 1 तासाचा थकवा असा गेलेला आहे ना समुद्राकडे पाहून की खूपच। असं समुद्रामध्ये पायच टाकायचं आहे, नुसतं असं फिरत फिरतच जायचं आपल्याला। एक फोटो की 30 रुपये। हाँ, उधर से घूम के आएंगे, निकालना हो तो निकाल लेंगे।
निकाल के आपको दिखा देते हैं अभी। नहीं 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 अभी पूरा क्लीन आएगा मैडम, नहीं अच्छा आएगा मत लेना इधर। अशा प्रकारे जबरदस्ती करण्यात आलेली आहे. आता फोटोवाले होते आम्ही फिरत होतो. शेवटी आपली मर्जी ना, आपल्याला त्यांनी पाहिजे किती ती पण एकच फोटो बघा फक्त म्हणून पोजेस त्यांनी द्यायला लावले आणि इतकं ते बोलण्यामध्ये माणसाला फसवतात. अरे बापरे, त्यांचा खरंच धंदा आहे. पप्पा लावण्यात एका फोटोला 30 रुपये आणि असे त्यांनी पाहता पाहता 10-15 फोटो काढले वेगवेगळे पोजेस देऊन. आणि आता 30 रुपयाला एक फोटो म्हणजे 15 फोटोचे किती होतात ना. 5 फोटो ठरवलेले आहेत. इच्छा नसताना पण त्यांनी काढून घेतलं जबरदस्ती. डायरेक्टली नकोच म्हणत. आणि हे इथं अभय खेळतोय. फोटोग्राफर ये एन्जॉय. किती शर्ट ओला केला अभय. इथे सँडल तुटलेली आहे. अगं तू पाण्यामध्ये सँडल काढून जायचं ना प्रिया. अगं तू चप्पल काढून पळायचं ना पिलू. त्या चप्पलचा काय दोष बरं, पाण्यामध्ये असं होणारच. ही बघा प्रियाची सँडल कशी काय तुटली आहे. प्रिया मला माहिती आहे की एक चप्पल दीदीची खराब झाली, तुला माहिती आहे की दीदीची एक चप्पल खराब झाली, पण चप्पलला माहित नाही की तिची दुसरी चप्पल खराब झालेली आहे. नाही 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 एकदम बढ़िया बनता है। नाही भैया नाही. बना 10 रुपया सब। मला तर लई भीती वाटते त्या ह्याच्यामध्ये बसायला. मला खूप छान म्हणजे जुनी सगळी मागे आपण दुसरीकडेच कुठे, कारण काही दिसत नाही ना. प्रसन्न वाटते. संध्याकाळी तर खूप छान वाटत असेल, पण इथून लांब आहे आम्हाला जाण्यासाठी. नंतर ट्रॅफिक लागेल म्हणून संध्याकाळी नाही बसायला जास्त वेळ जमणार. लवकरच निघावं लागेल आम्हाला इथून, कारण जायला येण्यासाठी 1 तास लागला आणि आता जाते वेळेस तर नक्कीच ट्रॅफिक लागणार. त्याच्यामुळे लवकरच आम्हाला जर निघावं लागेल, इतका वेळ नाही बसायला जमणार. आणि राईड पण खूप छान आहे, पण पर पर्सन 300 रुपये आहे. इतके विमानं दिसत आहेत ना. चल 20चं एक आहे ना. हां
चौपाटीवर गेल्यानंतर आपल्याला बरंच काही पाहायला मिळतं. मुलांसाठी खेळणी आहेत वेगवेगळ्या प्रकारची, तसेच भेळ, पाणीपुरी, पावभाजी, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट, नारळ पाणी, आईस गोला असं बरंच काही आहे. दादरला असं सुंदर वाटतं. तुम्ही बदलले अशी रेंजसाठी घालतात. हे बघ ना कसं आहे. तसंच आपल्या लेडीजसाठी बरंच काही बांगड्या, बेल्ट किंवा क्लचर वेगवेगळे खूप काही असे सेल म्हणा त्याप्रमाणे इथे लागलेले होते 30 रुपयाला. असं याप्रमाणे कानातले, बांगड्या असं खूप छान छान होते. ज्यांना घ्यायची आवड असेल ते इथे नक्कीच पूर्ण करू शकतात लेडीज. पर्स किती भारी आहे ती. आनंदीसाठी गिफ्ट का? पहा पर्स किती भारी आहे. आनंदीसाठी गिफ्ट 50. छान मुलं किल्ला बनवत आहेत. पहा मुलांचा आनंद. खरंच हे वेगवेगळ्या कला मुलाच्या अंगामध्ये बाहेर आल्यानंतर पाहायला मिळतात आपल्याला. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि त्याबरोबरच येणारा व्हिडिओ पण पाहायला विसरू नका. खूप सारा फन आणि मज्जा असणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.